दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिकमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचा अजब प्रताप उघड झालाय. मुख्यमंत्री बुधवारी दिनांक 6 सप्टेंबर 2025 रोजी शिलापूर येथे एका कार्यक्रमासाठी येणार असल्याने नाशिक एअरपोर्ट ते 10वा मैल या रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवण्यात आले. परंतु हे खड्डे बुजवण्यासाठी विभागाने थेट आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतातीलच माती वापरली. कुठलीही पूर्वसूचना न देता आणि शेतकऱ्यांची परवानगी न घेता शेतातील माती उचलून रस्त्यावर टाकण्यात आली. या प्रकारामुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालंय. दरम्यान रस्त्याच्या कडेला माती उपलब्ध नसल्याने अक्षरशः उचललेली शेतमाती खड्ड्यांमध्ये टाकण्यात आली. त्याचा थेट परिणाम प्रवाशांवर झाला असून खड्ड्यांवरून गाडी घसरल्यामुळे 4 ते 5 दुचाकीस्वार सरकून अपघातग्रस्त झाले असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. एअरपोर्ट रस्ता आहे, 3 ते 4 दिवसापूर्वी मुख्यमंत्री येणार होते. बरं, येणार होते ठीक आहे, तोपर्यंत ठीक आहे, पण आल्यानंतर त्यांना ते खड्डे बुजवायचे होते. त्यांनी माझ्या शेतातली माती उचलून त्यांनी ते खड्डे बुजवलेले, न कोणाला विचारता न कोणाला पुसता. म्हणजे मी माझ्यासाठी ती माती खरेदी करून ठेवली, त्यांनी यायचं आणि रस्ते खड्डे बुजवायचे. बरं, बुजवले तर बुजवले, 1 ते 1.5 घंटा फक्त तो रस्ता राहिला. नंतर पाणी आला, तो खड्डा जैसे ते झाला. आतापर्यंत 4 ते 5 लोक पडले. आता इतक्यात म्हणजे आता आम्ही आलो तर आता 2 जण आम्ही उचलले तिथनं. कालही बी शरद पवार येऊन गेले, ते खड्डे जैसे ते तसेच आहे. याच्यात काय म्हणजे ते खड्डे बरं ठीक आहे, माती उचलली त्यांनी कोणाला विचारली? एक शब्दावर विचारलं पाहिजे होतं ना त्यांनी. बरं, आमची माती उचलून ते पुढे गेले, पुढे त्या साईडला तो गाळ पडलेला होता, तो खड्ड्यात टाकतात. यानं खड्डे रिपेअर होणार आहे का? आता महत्त्वाचा प्रश्न असा आहे की शेतकऱ्यांच्या शेतातील माती विना परवानगी उचलून खड्डे बुजवणाऱ्या ठेकेदारांवर किंवा संबंधित कर्मचाऱ्यांवर काही कारवाई होणार का? सार्वजनिक बांधकाम विभागाचा हा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चर्चेत आलाय. संतोष विधाते, दक्ष न्यूज, दिंडोरी.